अल्पवयीन बालिकेला फूस लावून तिचे अपहरण करणाऱ्या मजनूला पोलिसांनी भिवंडी ठाणे येथून पकडले. त्याच्यासोबत बालिकेलाही ताब्यात घेतले. मोबाईल लोकेशनच्या आधारे त्याच्या वास्तव्याचा शोध घेतला. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडून बुधवारी या प्रकरणाचा छडा लावण्यात आला. या प्रकरणी अपहरण झालेल्या बालिकेच्या नातलगांनी फौजदारचाळी पोलीस ठाण्यात 7 जुलै 2024 रोजी फिर्याद दिल्याने अभिषेक दत्तात्रय जमादार राहणार मोरारजी पेठ सोलापूर याच्याविरुद्ध गुन्हा नोंदला होता. या गुन्ह्यातील अल्पवयीन बालिका व आरोपीचा फौजदार चौडी पोलीस ठाण्याच्या पथकाने शोध घेऊन दोघेही सापडले नाहीत. यामुळे हा गुन्हा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडे 6 फेब्रुवारी 2025 रोजी वर्ग केला होता. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने अल्प कालावधीत तपास अधिकारी पोलीस निरीक्षक महादेव राऊत व त्यांच्या पथकातील पोलिसांनी कौशल्यपूर्वक तपास केला व तांत्रिक माहिती प्राप्त करून घेतली. त्याचे मोबाईल लोकेशन घेऊन अभिषेक दत्तात्रय जमादार व अपहरण झालेली मुलगी या दोघांना 30 एप्रिल रोजी गणेशनगर भिवंडी ठाणे येथून ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली